नमस्कार, श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी श्रद्धा परत घेऊन आली आहे, परत एक नवीन बिझनेस आयडिया जी माझ्या मैत्रिणींना उपयोगीच पडेल। तर चला मग कुठेही वेळ न घालवता काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया। चला, चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा घेतलाय। पहिल्यांदा तो चाळून घ्यायचा आहे। आपण रोज कणिक ज्यानं चाळतो ना त्यानं चाळून घ्यायचा आहे, म्हणजे खाली सगळी पांढरी त्याची जो चुरा किंवा पावडर असेल ती निघून जाते, म्हणजे आपली खिचडी अजिबात चिकट आणि गच्च होत नाही। महत्त्वाची टीप आहे। आता दुसऱ्यांदा काय करायचं आहे की दुसरी गोष्ट महत्त्वाची, दोनदा साबुदाणा चोळून धुवायचा आहे की परत त्यातला स्टार्च किंवा त्याचं जे पांढरं आहे पावडर ती निघून जाते। आता यामध्ये आपण काय करायचं आहे, आपलं अर्ध पेअर त्याच्यापेक्षा जरा कमी एवढंच पाणी ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे। खूप महत्त्वाची गोष्ट आहे, रात्रभर साबुदाणा आपण भिजत ठेवणार आहोत। आता काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी आपण खिचडी करायला घेणार आहोत। तर तुम्ही तुपात करत असाल घरात तर तूप वापरा, पण जर आपण बिझनेस करणार असू तर याच्यासाठी तेल घ्यावं लागेल। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि आता इथं उकडलेले बटाटे आपण चिरून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत आणि मिरच्या घालायच्या आहेत। आता बिझनेस करणार असाल तर तुम्ही पहिल्यांदा 1 मिनिट मिरच्या भाजून घ्या, छान तळून घ्या त्याच्यात म्हणजे, आणि मग बटाटे घाला। आता काय इथं माझ्या थोड्या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी या बटाट्याबरोबर घातल्यात, आधी घातल्या नाहीत। आधी घातलं ना की मस्त तिखटपणा उतरतो। आता काय करायचं आहे, सगळा साबू आपण सुट्टा करून घ्यायचा आहे साबुदाणा, आणि मग त्यामध्ये आपण हे बघा आता किती मस्त झाला आहे, किती छान भिजला आहे। पाणी त्याच्यावर ठेवण्याची सगळ्यात जी गोष्ट आहे ती फार महत्त्वाची आहे। जास्त पाणी झालं तरी चिकट होतो, कमी पाणी जर पडलं तर अतिशय कोरडा होऊन अशी मऊसर मस्त खिचडी होत नाही। त्यामुळं असा साबू छान मस्त भिजला गेला पाहिजे। आता सगळा छान आपण सुट्टा केला आहे, त्यात दाण्याचं कूट, मीठ, साखर सगळं घातलं आहे आणि सगळंच इथं मी मिक्स केलं आहे। आणि आता आपला बटाटा आणि मिरची दोन्ही पण मस्त परतून झाले, छान वास यायला लागलेला आहे, मिरचीचा असा मस्त तिखटपणा उतरलेला आहे। तुम्ही मिरची पेस्ट करून सुद्धा लावू शकता। आणि आता इथं आपण सगळा साबुदाणा घालणार आहोत। खूप सुंदर खिचडी होती। साखर, मीठ आणि तिखट आणि दाण्याचं कूट परफेक्ट पडलं। पुढं आपण सगळं परफेक्ट प्रमाण बघणार आहोत, काय काय घ्यायचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची आता इथं गोष्ट आहे की खिचडीला वाफ देणं महत्त्वाचं आहे। 3 ते 4 वाफ आपण खिचडीला द्यायचे आहेत। मीडियम गॅस ठेवायचा आहे, बारीक करायचा आहे, 2-3 मिनटं ठेवायचं आहे। परत सगळी खिचडी परतून घ्यायची आहे। असं आपल्याला 3-4 वाफा देऊन घ्यायच्या आहेत आणि मगच आपली खिचडी काय होणार आहे, अशी मस्त मऊ लुसलुशीत। पण दाणे म्हणजे साबुदाण्याचे सगळे जे दाणे आहेत ते सुट्टे झालेत, असे गचका झालेला नाही आहे खिचडीचा। का झालेला नाही आहे तर महत्त्वाची पहिल्यांदा चाळणीनं चाळायचं आहे। दुसरी गोष्ट आहे की छान धुवून घ्यायचा 2दा आणि पाणी योग्य प्रमाणात ठेवायचं आहे। चौथी गोष्ट, वाफ मस्त आणायची आहे। आणि आपण काय करायचं आहे, मी घरात करताना की निम्म खोबरं आणि निम्म दाण्याचं कूट करते, पण जेव्हा आपण विकणार आहे तेव्हा दाण्याचं कूट आणि मी थोडंसं वर खोबरं घातलं आहे आणि सगळं छान मिक्स करायचं आहे। कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरसुद्धा इथं घातली तरी चालेल आणि मग एक वाफ आणायची, शेवटची वाफ आणायच्या आधी मी कोथिंबीर घालते नेहमी। आता इथं मी घातलेली नाही आहे
कारण ज्यांना द्यायची होती त्यांनी स्ट्रिक्ट कोथिंबीर घालू नका म्हणून सांगितलं होतं, म्हणून मी इथं घातलेलं नाही आहे. पण जर तुम्ही घालणार असाल तर शेवटची वाफ असेल त्याच्या आधी कोथिंबीर घाला. कधीच तुम्ही पार्सल करताना खिचडी आणि वर कोथिंबीर घालून देऊ नका. एक वाफ आणा म्हणजे त्या कोथिंबीरीचा मस्त अर्क त्या खिचडीत उतरेल. सुंदर खिचडी तयार झालेली आहे. अतिशय चवीला सुंदर, मीठ तिखट सगळं व्यवस्थित पाहिजे. आता इथं मी काय केलं आहे, 300 ग्रॅम बरोबर त्याचं वजन केलेलं आहे. एका प्लेटला 300 ग्रॅम आपण द्यायचे आहे. परफेक्ट प्रमाण होतं. खायला द्यायचे तर वरनं खिचडी घाला, वरनं कोथिंबीर घाला. पार्सल असेल कोथिंबीर वरनं घालू नका. खूप सुंदर खिचडी झालेली आहे. अशा पद्धतीनं करून बघा. आता तुम्हाला पार्सलला जर द्यायची आहे तर तुम्ही काय काय करणार आहात, सरळ सिल्वर कलरच्या फॉईल पेपरच्या त्या पिशव्या मिळतात, त्या सरळ घ्यायच्या आहेत. त्या तुम्हाला स्वस्त पडणार आहेत. त्या साधारण मला वाटते क्वांटिटीवर त्या मिळतात, एक 100-50, पण एक जास्तीत जास्त 1 ते 2 रुपयात बसेल ती. आणि नंतर अजून एक तुम्ही पार्सल करू शकता. जर तुमचं कस्टमर तेवढं पैसे देऊ शकत असेल तर तुम्ही तिथं काळा कंटेनर वापरू शकता. पण काळा कंटेनर 8 ते 9 रुपयाला पडतो. आता हे बघा, अशी पिशवी आहे, याच्यात घालून सरळ देणे. जास्त गरम पण राहते खूप वेळ खिचडी. आणि वर रबर लावून टाकायचं की तुमचं, किंवा सिलिंग मशीन असेल तर पॅक करून टाका. हे स्वस्त पडणार आहे. कॉस्टिंग पुढं बघणार आहोत आपण. नाहीतर तुम्ही कंटेनर घेतलात तर तो 8 ते 10 रुपयाला पडणार आहे. मग खिचडीचं कॉस्टिंग प्लस कंटेनरचं कॉस्टिंग तुम्हाला ॲड करावं लागणार आहे. पण तुमचं गिराईक तेवढ्या चांगल्या एरियात तुमचं असेल, देत असाल तर हे तुम्ही देऊ शकता. आता आपण काय करणार आहोत, पुढं कॉस्टिंग बघणार आहोत. कॉस्टिंगमध्ये मग तुम्हाला समजेल की काय काय कसं कसं घ्यायचं आहे. साबुदाणा खिचडीचं कॉस्टिंग आपण बघणार आहोत. 1 किलो साबुदाणा 70 रुपये. बटाटे इथं आपण अर्धा किलो घेतलेत 20 रुपये. दाण्याचं कूट 300 ग्रॅम 48 रुपये. तेल 350 ml 72 रुपये. चवीपुरतं मीठ. साखर 8 चमचे. जिरे 2 चमचे. हिरवी मिरची 50 ग्रॅम. खोबरं 2 वाटी. नारळ म्हणजे खवलेला आहे ते 2 वाटी घेतले. ह्या सगळ्याचा साधारण 30 रुपये खर्च धरला आहे आणि गॅसचा 30 रुपये खर्च धरला आहे. सगळा खर्च आला आहे 240 रुपये. 240 रुपयामध्ये आपली 3 किलो 200 ग्रॅम खिचडी तयार झाली, म्हणजे 3200 ग्रॅम खिचडी तयार झालेली आहे. आपण आता 300 ग्रॅमची 1 प्लेट दिलेली आहे, म्हणजे आपले साधारण 11 प्लेट तयार होतात. म्हणजे आपल्याला काय झालं, 22 रुपयाला 1 प्लेट पडलेली आहे. 22 रुपयाला जरी 1 प्लेट पडली तरी 2 रुपये पॅकिंग धरू. अगदी मी म्हणते चला 25 रुपयाला 1 प्लेट पडली तर आपण 50 ते 80 रुपयापर्यंत त्याची विक्री करू शकतो. आता हे रेग्युलर बेसवर झालं. तुम्हाला अगदी स्वस्त पाहिजे, एक 25-30 रुपयात तुम्हाला विकायची आहे, तर आपल्याला काय करायला लागेल, तर आपण 1 नंबर माल वापरला आहे तो सगळा तुम्हाला 2 नंबर माल वापरायला लागेल. अजून इथं मला सांगायचं, हे आपण रिटेल धरले. होलसेल जर आपण पकडलं तर आपल्याला साधारण 20 रुपयालाच 1 प्लेट पडेल. तुम्ही ती 40 रुपयापासून पुढं कितीहीलाही विकू शकता. आणि अजून स्वस्त हवा असेल तर तुम्ही हा सगळा माल 2 नंबर घ्यायला लागेल, म्हणजे तुम्हाला कमी कॉस्टिंगमध्ये सगळं बसू शकेल. पण
घेताना आम्ही नेहमीच 1 नंबर माल वापरतो, त्यामुळं हे साधारण माझं कॉस्टिंग आलं आहे. तुमचं पुढं मागं होऊ शकेल, अगदी असंच होणार असं नाही. होलसेल घेतलं तर रेट कमी येणार आहेत, त्यामुळं कॉस्टिंग पुढं मागं जरी झालं तरी मला लगेच हे करू नका की साधारण मी टेंटेटिव्ह तुम्हाला हा सगळा खर्च इथं दिलेला आहे आणि आपण ह्याचं कॉस्टिंग काढलेलं आहे. काही कमी जास्त झालं तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे व्हिडिओ बघा की जेणेकरून ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे त्यांना खूप उपयोगी पडणार आहेत. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.